चला आजच्या ब्लॉगची सुरुवात इथून करते. छोटासा ब्लॉग आहे, फार काही मोठा नाही आहे, पण शेवटपर्यंत नक्की बघा. गेल्या 15 दिवसांपासून ह्या चिमण्या गायब होत्या. या आत्ता कालपासून यायला लागल्यात. म्हणजे मी मध्ये तर प्रयत्न पण केला होता हे घरटं काढून टाकायचा, पण ते माझ्याकडनं निघालंच नाही. म्हणजे ते एवढ्याशा जीवानं ते एवढं पॅक घरटं केलं आहे, ते माझ्याकडून निघालं नाही. एवढं पॅक घरटं आहे ते. आणि बरं झालं ते नाही निघालं खरं तर, कारण त्या चिमण्या परत यायला लागल्यात. मला वाटलं होतं की त्या गेल्यात आता कुठेतरी, त्या परत येणार नाही आहेत, पण त्या आता परत यायला लागल्यात आणि तिथेच जाऊन त्या बरोबर बसतात. चला असो, बरं झालं आल्यात परत. आता काय माहिती किती दिवस येतात आणि परत कुठं जातात ते पण नाही माहिती. चला अजून माझे सगळेच कामं व्हायचेत. किचनमधलं काम उरकून घ्यायचं आहे. स्वयंपाक माझा अजून व्हायचा आहे. चला स्वयंपाकाची तयारी करते. काय काय करते ते तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. तसं तर मी आज काही फार जास्त काही करणार नाही आहे, कारण तेवढी तब्येत माझी खरंच बरी पण नाही आहे. मी आता फक्त दाल खिचडी करणार आहे, त्यासोबत थोडेसे पापड भाजणार किंवा तळणार, काहीतरी करणार. माझ्यापुरती तर मी भाजणारच आहे, बाकीच्यांना तळून पाहिजे असेल तर तळ. इथे रेसिपी काही मी शेअर करत नाही आहे, कारण डिटेल रेसिपीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा हा व्हिडिओ संपल्यानंतर शेवटी नक्की देईन. तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. डिटेलमध्ये मी दाल खिचडीची रेसिपी शूट केलेली आहे आणि खरंच खूप छान टेस्टी होती ती दाल खिचडी. तशा प्रकारे नक्की त्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की चांगली होती की नाही. ते तसं सारखं सारखं नसतं हो, ते एकदा पडलं ते पडत असतं. हां काय करायचं आरवी बोल. खाली जाणार, मी तुला खाली दिसले की तू खाली फेकायचं. एरोप्लेन. बरं ओके ओके बरं. एरोप्लेन पोचलं की मला आवाज दे. एरोप्लेन पोहोचला की तुला आवाज देऊ म्हणजे? मी खाली पोचलं एरोप्लेन फेक, मग मी पकडतो. बरं चला जेवण झालं. आता ह्यांच्यासोबत आजकाल हे जास्त वेळ लागलेलं आहे, एरोप्लेन करायचं, एरोप्लेन फेकायचं. टाकू का? नाही टाकू का? तो बर्ड बघ गेट जवळ किती छान खेळतोय. टाकते. टाकू. चप्पल घातली नाही विराज. हो आज चल पटकन.
या एका गोष्टीवरनं ना मी खरंच खूप बोलणे खाल्लेत, मम्मीचे पण ह्यांचे पण. म्हणजे सगळ्यांना वाटतं की ती लहान आहे. विराज पण मला बऱ्याच कामांमध्ये मी म्हणजे बोलवून घेते त्याला, मला हेल्प कर म्हणून. करतो तो, जर तो त्याचा मूड असेल तर. पण आरवी करते. पण ह्यांना वाटतं की मी ते एवढ्या लहान पोरांना का काम लावते. पण मला असं वाटतं की त्यांना मोबाईल द्यायचा, मोबाईल देऊन त्यांना बसवायचं, मग आपण कामाला लागायचं. त्यापेक्षा हे बरं आहे ना. म्हणजे आपल्याला पण मदत होती, त्यांना पण काहीतरी शिकायला मिळतं. मोबाईल बघण्यापेक्षा तर हे नक्कीच बरं आहे. तुम्हाला काय वाटतं, हे खरंच म्हणजे मी बोलते ते चांगलं आहे की नाही, मला कमेंट करून नक्की सांगा. काय करायचं तुला विराज? मला शिकव ना. हां, एरोप्लेन बनवायचा. हा घे ना कलरफुलवाला, छान बनेल त्याचा. विराज मला शिकवतो. सगळं नोटबुक, पूर्ण नोटबुक फाडलं त्यानं. ते फाटली नाही, तू फाडली. तू फाडली. हां, फाडली ना तू. हां, फाडू वाटली. पैसे लागतात बाळा ते आणायला. आमच्या क्लासमधले मुलं न्यू स्टुडंट आणि कृष्णराज पेज बुकचे नोटबुकचे पेज फाडून एरोप्लेन बनवून खेळतात. मग हे काय आपलं काय करतोय वेगळं? मग टीचर त्यांना रागवले आणि त्यांचे एरोप्लेन घेऊन फेकले. हो, डस्टबिन बर. परत बनवले. याचं पण नाव द्या टीचरांना, सांग स्कूलला गेली की. इंग्लिश टीचरांनी आम्हाला फक्त हिंदीचे आणि वेस्टर्स आणि मराठीचेच टीचर योग्य. अरे ते छान झालं की कलरफुल. 4 पानं. माझ्याकडे 3. त्रास देऊ नको विराज त्यांना. माझ्याकडे 4 आहे बघ. मला 2, फक्त 2 बनवली. अजून 2 बनवा. नको लावून घे, नको. चल दीदी काय उद्योग करते बघू. चल अयो बघ की काय. चला, आरवी विराज दोघं पण त्यांच्या पप्पांसोबत बाहेर गेलेलेत. आता मला थोडंसं काम आहे. काम काय तर मला माझेच कपडे इस्त्री करून ठेवायचे. बरेच दिवस झाले, म्हणजे गावावरनं जाऊन आल्यानंतर माझ्याकडनं कपडेच इस्त्री करणं झालेले नाही, कारण तब्येत बिलकुलच बरी नव्हती. त्यामुळं आता सगळे कपडे काढून मी तेवढे इस्त्री करून घेते. माझं तेवढं काम मी आता आवरवून घेते. तर ते दोघं नाही आहेत, त्यामुळे ते काम माझं निवांत होऊन जाईल. नाही तर त्यांचं मध्ये मध्ये माझं इस्त्री करणं भीती वाटते, चटका वगैरे लागायची. त्यामुळं आता निवांत आहे तर तेवढं एक काम करून घेते. त्यानंतर अजून मला स्वयंपाक पण करायचा आहे. अजून बरेचसे कामं व्हायचेत. आता रात्रीचे वाजलेत 8:30 आणि माझे सगळे कामं अजून व्हायचेत. पण अगोदर मी कपडे इस्त्री करणार आहे. म्हणजे सगळे नाही करणार आहे, 2-4 ड्रेस तरी करून ठेवणार आहे. म्हणजे पटकन कुठे जायचं असेल तर मला ते मिळतील व्यवस्थित. त्यामुळे आता अगोदर कपडे इस्त्री करते आणि त्यानंतर बाकीचे कामं सगळे आवरते. पण आता मी जर हे सगळे कामं शूट करत करत जर करायला लागले तर मला उशीर पण खूप जास्त होईल आणि हा व्हिडिओ पण जरा मोठाच होईल. त्यामुळं आजचा व्हिडिओ मी आता इथंच थांबवते. भेटू परत आपण उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबरही व्हिडिओ नक्की शेअर करा. अजून बऱ्याचशा काही वेगळ्या गोष्टी मी चॅनलवर शेअर करणार आहे. म्हणजे काही नवीन प्रोडक्ट असतील किंवा काही स्टायलिंगच्या टिप्स असतील किंवा अजून काही गोष्टी मला शेअर करायच्या आहेत चॅनलवर. ह्या सगळ्या तुमच्यासोबतच तुमच्या मैत्रिणींना पण शिकायला मिळण्यासाठी नक्की त्यांच्यासोबत पण हा व्हिडिओ किंवा इथून पुढचे जे व्हिडिओ तुम्हाला आवडतील ते त्यांच्यासोबत पण शेअर करा आणि व्हिडिओला लाईकही नक्की करा. चला तर मग भेटू परत उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.